पाटील प्रतिष्ठान पुढील मॅच विनरची असेल, याची देखील सर्वांनी नोंद करून घ्या. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. ओपनिंग पेयर सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल आणि त्यांच्या जोडीला आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील ते म्हणजेच फिल्डिंग टीम देखील सज्ज होत असताना पाहायला मिळतील. अजितजी पुत्रन सर आणि त्यांच्या सोबतीला आपल्याला पाहायला मिळतील निरंजनजी सावंत सर. दोन ऑफिशियल मैदानावरती ग्रामीण टेनिस क्रिकेट.in वतीने स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपित केली जाते आमच्या टेक्निकल रूममध्ये. गणेश दीक्षित सर पाहायला मिळतील, त्यांचं देखील सहर्ष स्वागत कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. आसिफ सर आणि त्यांची टीम आपल्याला पाहायला मिळेल, त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करणार आहोत. चला मैदानावरती सामन्याला सुरुवात करायची आहे, ही विनंती असेल. सामन्याला त्वरित सुरुवात देखील करणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तुषार आणि किरण असे दोन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज देखील सज्ज होत असताना पाहायला मिळतील. स्वप्नील सर कालच्या दिवसापासून एकही मॅच वन साइड आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. सो ही चुरस आपल्याला अंबरनाथ उल्हासनगरच्या क्रिकेटमध्ये नेहमी पाहायला मिळते. सायली एक्स विपक्ष वांद्रेपाडा अशी लढत पाहायला मिळते. वांद्रेपाडा संघाने टॉस जिंकला, डिसिजन फिल्डिंगचा असेल. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. ऑन साइडला टर्न केलाय, डीप मध्ये फिल्डर मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. सिंगल पाहायला मिळाली आता मैदानावरती. सॅकिंग एंडवरती फलंदाज तुषारला आपण पाहतोय. तुषारच्या वतीने कशी कामगिरी असेल पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं. इंटरेस्टिंग हे मॅच होईल यातही मात्र शंका नाही आहे. हे क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या विजयाची आम्ही देऊ शकत नाही, आपण नेहमी उल्लेख करतो. आणि एक्झॅक्टली मैदानावरती पाहणार आहोत कशी कामगिरी होईल. चला, वेळ वाचून अत्यंत गरजेचं आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती ज्यावेळेस असतं थोडंसं आपण म्हणू शकतो वेळ लागतो जास्त. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडंसं टेंटेटिव्ह अप्रोच आणि बॉल सीमा पलीकडे. चौकार, 4 धावा. ऑन साइडला थोडंसं टेंटेटिव्ह अप्रोच पाहायला मिळाला. आदरणीय योगेशजी गोरे साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. राहुल दादा यादव यांच्या शुभ हस्ते आपण योगेशजी गोरे साहेबांचा यथोचित शुभ सन्मान करतोय. बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार या समस्त अंबरनाथ नगरीमध्ये प्रसारित करणारे एक व्यक्तिमत्व, ज्याला आपण हक्काचा आणि रक्ताचा शिवसैनिक म्हणून संबोधतो. आपला हक्काचा माणूस अर्थातच योगेश सरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. रविदादा साठे यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत.
रवी साठे साहेबांना विनंती असेल आपण देखील उपस्थिती दाखवायची आहे. आपला देखील यथोचित शुभसन्मान करण्यात येईल. साठे साहेबांचा देखील आपण शुभसन्मान करणार आहोत. रवी साठे सर इथे उपस्थित आहेत. ऑफसाईडला टर्न केलाय मैदानावरती मिड विकेटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. आलेली सिंगल एका धाबेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा 4. ऑन साइडला टर्न केलाय. स्ट्रोक तर लास्ट जवाब पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमा रेषा पलीकडे आलेला दमदार अजून एक सिक्सर पाहायला मिळेल. राहुल दादांच्या शुभ हस्ते आपण रविदादा साठे साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. चौकार देखील पाहायला मिळतोय मैदानावरती. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 3. फुरकानजी खान फुरकानबाई खान यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 10 ऑन द बोर्ड. ऑन साइडला लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न बॅटन पॅड मधून बॉल रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र स्थिर आहे स्थगित आहे 10 या आकड्यावर. 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल. आपण पाहू शकतो जाणता राजा सन्मान चिन्ह पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा लॉंग ऑनच्या दिशेला फटका दमदार पाहायला मिळेल. लॉंग ऑन मध्ये फिल्डर असतील. मैदानावरती सिंगल कंप्लीट होऊन दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि बघता बघता मैदानावरती कंप्लीट होत असताना धावा 2 धावेंच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 12 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 12 ऑन द बोर्ड. मैदानावरती एक्झॅक्टली आपण पाहू शकतो मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवरती बडी मछली जाल में आपण म्हणू शकतो. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जी विकेट गरजेची होती ती विकेट मैदानावरती प्राप्त झाली आणि फलंदाज मैदानावरती बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिला धक्का बसतोय. जे धक्के बसतात ना त्या धक्क्यांनी एक गोष्ट साफ होते. ती गोष्ट म्हणजे ज्या धावा असतात धावेंचा ग्राफ कदाचित खाली देखील जाण्याच्या शक्यता वाढतात.
जमील आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. जमीलच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. वाईट बॉल. अवांतरची धाव फलकावरती आड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 13 या आकड्यावर. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धाव फलकावरती. लेग बाय एकदा बाट. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल वन्स अगेन पाहायला मिळते धावसंख्या 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न वन्स अगेन. फार चांगली गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, कौतुक करावं लागेल ज्या प्रकारची गोलंदाजी होतीये. ऑन साईडला टर्न केला. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. वेगाने फिल्डर आलेत आणि एक्झॅक्टली मैदानावरती सिंगल ॲड होईल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर. 16 आपल्याला पाहायला मिळतील. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 ची समाप्ती होत असताना 16 धावा. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्यावेळेस देखील लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट जरूर होता. अवनीश पाहायला मिळतील षटक क्रमांक 3 मध्ये. अवनीशच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात आणि धावसंख्या फलकावरती 17. सुरुवात आहे ओव्हर नंबर 3. धावसंख्या 17 असून देखील मैदानावरती जर बघायला गेलं तर भरपूर बॉल आहेत त्यामुळे धावा देखील बनू शकतात. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. वेल स्टॉप. डॉट बॉल. डॉट बॉल. मैदानावरती आलाय डॉट बॉल. जबरदस्त अवनीशची आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. थोडंसं अनऑर्थोडॉक्स पद्धतीची ॲक्शन आहे. अनऑर्थोडॉक्स ॲक्शन मात्र युनिक ॲक्शन तुम्हाला काहीतरी वेगळे ॲडव्हान्टेज येतात आणि ते ॲडव्हान्टेज मिळत असताना मैदानावरती आपण पाहू शकतो गोलंदाज अवनीशला फलक पाहायला मिळतो. अगदी स्थिरता धारण करत असताना
शॉर्टर वनचा वापर करण्यात आला. फुल लेनचे बॉल ज्युसी हाफ व्हॉलीबॉल ते देखील टाकण्यात आले मैदानावरती. आपण पाहू शकतो डाऊन द लेग साइड वाईट बॉल एक्स्ट्राची धाव फलकावरती होईल ॲड. धावसंख्या फलकावरती 18 पाहायला मिळेल. 3 बॉल फलक आपल्याला पाहायला मिळतो. 18 धावा फलकावरती असतील. पुन्हा एकदा जोरदार अपील कीपरची होती मात्र डॉट बॉल आलाय. ही ओव्हर देखील चांगली आहे. मागच्या ओव्हरमध्ये देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिलं जे होतं ते देखील थोडंसं महागडं होतं मात्र शेवटचा बॉल डॉट आला. थोडंसं मोमेंटम शिफ्ट झाला. मोमेंटम शिफ्ट होत असताना सेकंड ओव्हर चांगली झाली आणि त्यानंतर ही तिसरी ओव्हर ही देखील चांगली पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 18 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज देखील तयार. यावेळेस देखील ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन पुल करण्याचा प्रयत्न. अमांतर धाव फलकावरती होईल ॲड आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 1+1 2च धावा आल्यात. एक विथ द बॅट आणि एक एक्स्ट्राची. त्या व्यतिरिक्त 4 डॉट बॉल अशा रीतीने धावफलक फक्त आणि फक्त पुढे गेले. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. मैदानावरती फाईन लेगच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. वेगाने फिल्डर आलेत मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षमय चौकार पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या दिशेला 4. ॲक्शन रिप्ले आपण बघू शकतो. स्विच हिट करत असताना मैदानावरती 2 खेळाडू पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये बॉलला चेस करत होते. षटक क्रमांक मैदानावरती तिसरा समाप्त. धावसंख्या फलकावरती आपल्याला 22 पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. चला लवकरात लवकर ड्रिंक्स ब्रेक झालाय तर मात्र 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल याची नोंद करून घ्या. फक्त 1 मिनिटं. अजित पुत्रन सर आपल्याला पाहायला मिळतील. अजित पुत्रन सरांची एक गोष्ट मला फार आवडली होती. ज्यावेळेस आम्ही खाडे विद्यालयाची स्पर्धा कव्हर करत होतो स्वप्नील भाऊ मैदानावरती टाइमपास भरपूर चालला होता आणि पाणी आणि त्याच्यासोबतीला बॅट चेंज करण्यासाठी न विचारता अजित पुत्रन सर जे आहेत त्यांना न विचारता खेळाडू आतमध्ये गेला संदेश घेऊन. संदेश म्हणजे काय कानमंत्र द्यायला. अजित पुत्रन सरांनी त्याला तिथेच थांबवलं. बॅट हातामध्ये घेतली. ती त्या खेळाडूला पास केली. त्या खेळाडूंना जवळ देखील येऊन दिलं नाही आणि म्हणाले लगेच जा. अशी पंचांची भूमिका फार महत्त्वाची असते जी पुत्रण सरांच्या वतीने आपण नेहमी पाहतो. सावंत सर देखील आहेत ज्यांची आपण अशी भूमिका नेहमी पाहिली आहे आणि ते गरजेचं आहे. डिसिप्लिन. आणि आपण सातत्याने पाहतो काही काही खेळाडू अशी असतात पहिल्या बॉलला आउट होतात. आउट झाल्यानंतर जो खेळतोय त्याला शिकवायला जातात. असा खेळ आणि तसा खेळ. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 22. 7.33 ची करंट गती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. यावेळेस देखील बॅटची एज आपल्याला पाहायला मिळते. एक्झॅक्टली मैदानावरती आलेली ही सिंगल धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 25 धावा धावफलकावरती हळवार गतीने धावसंख्या पुढे चालली आहे.
आणि मी म्हणेल मैदानावरती जशी हळवार गतीने धावसंख्या पुढे चालली आहे, तुमच्याकडे अजून देखील बरेचसे बॉल आहेत. या बरेचशा बॉलमध्ये 4-3 चौके किंवा 2 षटकार जरी आले तरी धावसंख्या एक फायटिंग टोटलपर्यंत पोहोचू शकते. डॉट बॉल वेगवान राहुलचे बॉल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रचंड गती आणि फार चांगली गोलंदाजी तो करतोय म्हणून त्याची वर्णी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी राहुलची आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील पूल करण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेमध्ये जरूर असेल. मैदानावरती आलेली सिंगल दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि एक्झॅक्टली मैदानावरती 2 तर कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. थोडंसं फिल्डिंगमध्ये टेंटेटिव्ह अप्रोच आपल्याला पाहायला मिळालं. फिल्डर जे होते वेगाने जर आले असते ना कदाचित आपल्याला पाहायला मिळालं असतं एक धाव, जी मात्र कंप्लीट कदाचित होऊ शकली असती. मात्र 2 धावा झाल्यात. मैदानावरती आलाय बॉल आपण पाहू शकतो जो मात्र डॉट आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती 4थं समाप्त. धावसंख्या 27 धावा फलकावरती ऍड होतील. चला नेक्स्ट ओव्हर. लगेच फिल्डर सेट व्हायचे. 4 षटक 27 धावा, फक्त 3 धावा पुढे. बॉल पेक्षा रन आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे प्रेशर. आणि आता प्रेशर सिच्युएशन पाहायला मिळतीये सायली एक्स या संघाची. विजय आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 5 ला होती सुरुवात. एक्झॅक्टली एकदा वाढ होईल. धावसंख्या फलकावरती 28. आता 5 चेंडू आहेत. या 5 चेंडूंवरती 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 2 मोठे फटके आले धावसंख्या 40 पर्यंत जरी पोहोचली 2 फटक्यांच्या मदतीने तरी देखील मॅच मध्ये चुरस असेल. मी असं म्हणणार नाही की मॅच जी आहे ती तुम्ही जिंकू शकता, मात्र एक चुरस तर निर्माण होईल. त्या चुरशीमध्ये क्षणाक्षणाला बदलणारे चित्र देखील पाहायला मिळतील जर चांगली गोलंदाजी झाली तर. वाईड बॉल पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती पुढे सर्किल 29. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतो. मी याच गोष्टीचा उल्लेख करत होतो. शेवटच्या मोमेंटला एखाद 2 चौकार, एखाद 2 षटकार या मॅचमध्ये उलटफेर करू शकतात आणि शेवटचा षटक महत्त्वाचा असतो. शेवटच्या षटकामध्ये धावा येतात, त्यासोबत तुमच्या सोबतीला मोमेंटम येतो, कॉन्फिडन्स येतो आणि दुसऱ्या इनिंगची ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करता तो कॉन्फिडन्स तुम्हाला मैदानावरती फार उपयोगी ठरतो. तेच पाहायला मिळतो. आलाय चौकार आणि चौकाराच्या साथीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 33. 33 धावा धावफलकावर. यावेळेस देखील हुक केलाय. बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल फाईन लेगचा फिल्डर. क्या बात आहे. 2 अटेम्प्ट मात्र तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल स्वीकारली गेली आणि फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन चौकारानंतर क्विक रिप्लाय देत असताना हा फलंदाज बाद.
सर स्ट्रोक कडक होता एकदम, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. धावसंख्या 39. मी हाच उल्लेख करत होतो, एखादा चौकार एखादा षटकार येणं गरजेचं आहे आणि तो सिक्सर देखील आलाय, चौकार देखील आलाय. धावसंख्या फलकावरती 39. 49 धावा धाव 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 49 धावांपर्यंतचा विचार होईल का? 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एखाद चौकार एखाद षटकार अजून विचार करू शकता तुम्ही. तेवढी जर झाली तर मात्र एक फायटिंग टोटल नव्हे तर एक विनिंग टोटलपर्यंत तुम्ही पोहोचू शकता, कारण धावा म्हणून अतिशय अवघड आहे. मैदानावरती आपण पाहिलंय सिंगल ॲड होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये की आहे? प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो, होतोय दुसऱ्या धावेचा. मात्र विकेट सॅक्रिफाईस केली आहे. रनआउट म्हणजे आत्महत्या आपण म्हणतो, मात्र हे आत्महत्या नाहीये, हे बलिदान आहे. कारण स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाजाला आणणं गरजेचं होतं आणि आता तो फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतो. विकेटचा फलंदाज होतील बाद. जमीलच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला विषेपमध्ये लॉफ करण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज होतील बाद. लॉंग ऑन मध्ये टिपला गेलाय, झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. 40 धावा धावफलकावरती आणि 41 चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. 41 धावांचं लक्ष्य. अजित सर, निरंजन सर.
आरव भाऊंचा आपण सन्मान करतोय. छोटे अध्यक्ष, भावी अध्यक्ष आणि छोटे संजय दादा. एकच वादा संजय दादा. चला हे कोण आता? विराट. हा, बीजेपी मधून आता शिवसेनेमध्ये प्रवेश. छोटे तन्मय दादा. क्या बात आहे. योगेश दादा आपल्याला पाहायला मिळतील, उपस्थित आहेत. भरपूर मोठं कार्य योगेश दादांचं देखील पाहायला मिळतोय. सौरव, मोठे संजय दादा. चला, छोट्या संजय दादांचा मोठ्या संजय दादांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. क्या बात आहे. बाबू, ट्रॉफी घरी घेऊन जा. ट्रॉफी घरी घेऊन जा. चला, सामन्याला आपण सुरुवात देखील करतोय. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. 20 मध्ये लॉफ केलं लॉंग अपच्या डोक्यावरून. डीप मध्ये फिल्डर असतील. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. संदीप आणि अमन हे 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. येस, अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 4 या आकड्यावर. अरमानजी शेख सरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. फार चांगली स्कोरिंग त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल मैदानावरती आलाय. डॉट बॉल. धावसंख्या फलकावरती 4. स्ट्रोक अजून एक दमदार पाहायला मिळतोय. अफलातून स्ट्रोक. कडक टायमिंग अमनची पाहायला मिळाली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. षटकार आलेला आहे. या षटकाराने धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या फलकावरती 10. सुरुवात पाहायला मिळते. यावेळेस देखील वा, स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर प्रयत्न करतील आणि फिल्डिंग देखील चांगली होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती अमन खेळत आहेत. अमनचं मी कौतुक करेल. हेड पोझिशन अगदी स्टील आहे. ज्यावेळेस शॉर्ट सिलेक्शन आपल्याला प्रॉपर पाहायला मिळत आहेत आणि ज्यावेळेस कनेक्शन होतो ना, त्यावेळेस अगदी मी म्हणेल वेल ऑइल मशीन. मैदानावरती तंत्रशुद्ध फटके, टेक्निकल स्ट्रोक पाहायला मिळतात. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करण्यात आले. मिस्टेक झाली आहे. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेला ट्रॅव्हल जरूर होतोय. एक्झॅक्टली बॉल सीमा पलीकडे स्वीपर कव्हरच्या दिशेला. स्ट्रोक चांगला होता. धावा देखील चांगल्या मिळतील. चौकार आलाय. या ओव्हरच्या नंतर आपण संजय दादांचा वाढदिवस 10 तारखेला झाला, पण सेलिब्रेशन आपण आत्ता करणार आहोत. योगेश दादांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. योगेश दादाविषयी मी एक गोष्ट नक्की सांगतो की मैत्रीतील दुनियातील एक राजा माणूस आहे.
आणि दादांची उपस्थिती, संजय दादांचा आज वाढदिवस देखील आपण मनवतोय. आणि या ओव्हर नंतर आपण नक्कीच तो वाढदिवस साजरा करणार आहोत. धावसंख्या फलकावरती 16, 41चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. स्वप्नील भाऊ, षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती 16. चला बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचंय. बॉलर नेम अजय. अजय पाहायला मिळतील. आणि यस, वाढदिवस देखील साजरा केला जातोय संजय भाऊंचा. एकच वादा संजय दादा. वर्षात 365 दिवस, त्या 365 दिवसांपैकी एक असतो खास दिवस, आणि तो खास दिवस म्हणजे आमच्या संजय दादांचा वाढदिवस. आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली नाही, मात्र आपण आता तो वाढदिवस देखील साजरा करतोय. खुशियां मनाने के लिए कोई दिन की जरूरत नहीं है, वक्त की जरूरत नहीं है. जब चार दोस्त एक साथ मिले तो खुशियां अपने आप बच जाती है. आपण पाहू शकतो वाढदिवस देखील साजरा करण्यात येतोय. छोटे संजय दादा उपस्थित आहेत, मोठे संजय दादा उपस्थित आहेत. दोघे भावी अध्यक्ष आहेत अजय फाउंडेशनचे, आणि स्वतः संजय दादा देखील उपस्थित पाहायला मिळतील. संजय दादांचा वाढदिवस देखील बनवण्यात येईल. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील. कॅच साठी, वाह काय झेल आहे, अफलातून कॅच. जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. वर्षात 365 दिवस, त्या 365 दिवसांपैकी खास दिवस, तो खास दिवस म्हणजे संजय दादांचा वाढदिवस. विश यू मैनी मैनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे संजय दादा. आप जियो हजारों साल, साल के दिनों 50,000. आणि आपण पाहू शकतो जाती धर्म पक्षाच्या भिंती लांब ठेवून मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणजे आमचे योगेश दादा. कांद्यावरती हात आहे आणि दुसरा हात अगदी मुखाजवळ आहे. केक भरवत असताना हे दोन आपल्याला पाहायला मिळतील व्यक्तिमत्व आहेत. 18 ऑन द बोर्ड. 2 बॉल 2 सिंगल, त्यानंतर आली विकेट. मैदानावरती कमबॅक होणं देखील तितकंच गरजेचं असणार आहे. या ओव्हरमध्ये कमबॅक झालंय, ज्या कमबॅकची नितांत गरज होती. 41, 41चं टार्गेट होतं पहिल्या षटकामध्ये. तब्बल 16 धावा आल्या. यावेळेस देखील लॉंगॉनच्या दिशेला हॅमर करण्यात आलंय. लॉंगॉनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल, धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल, ते म्हणजेच 19 या आकड्यावर. 2 सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल. 4 मध्ये 3 धावा आतापर्यंत खर्च. एक महत्वाची विकेट देखील कॅरी या षटकामध्ये पाहायला मिळाली. यावेळेस फक्त दिशा दाखवली थर्डमॅनच्या दिशेला. विल स्टॉप, फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. आलेली सिंगल, धावसंख्या फलवरती 20. अजून देखील 21 ची आवश्यकता. 19 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. यावेळेस देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती समाप्त आणि धावसंख्या 20. षटक क्रमांक पहिलं ज्यामध्ये आल्या 16. या षटकामध्ये तब्बल 4 धावा. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 20. 20 ऑन द बोर्ड. ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त. धावसंख्या 20. 18 मध्ये 21. 18 मध्ये 21 ची आवश्यकता.
गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 ची समाप्ती, धावसंख्या 20. यावेळेस देखील हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली. अम्मन पाहायला मिळत आहेत. थोडीशी फिल्डिंग मध्ये मिस्टेक. एक्झॅक्टली 2 धावा फलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. फलक देखील पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला 22 धावा फलकावरती पाहायला मिळतील. 18 मध्ये 21ची आवश्यकता होती, आता 17 मध्ये 19ची आवश्यकता. 17 मध्ये 19 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. लो स्कोरिंग एन्काउंटर डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळाला आणि नुकताच आपल्याला पाहायला मिळते मान्यवरांची देखील उपस्थिती. बाबजी कांबळे साहेबांची उपस्थिती, तसेच बंटीदादा यादव साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. दोन्ही मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. ही जशी ओव्हर फिनिश होईल तसं आपण सन्मान सोहळ्याच्या दिशेला देखील वळणार आहोत. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. एक्झॅक्टली मैदानावरती लॉंग ऑनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. अमन फार सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत, नो डाऊट ॲट ऑल. कमालीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या मॅचमध्ये पाटील प्रतिष्ठानच्या वतीने शेवटच्या मोमेंटपर्यंत कडवी झुंज देत असताना अजय फाउंडेशन आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून लॉंग लेगला क्लिअर करत हा चौकार पाहायला मिळेल. राहुल मैदानावरती ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय ना, तंतोतंत तशी फटकेबाजी, म्हणजेच काय मोमेंटम त्याच्या बाजूने. सेन्सिबल तो गोलंदाजी केली त्याने आणि सेन्सिबल आता फलंदाजी देखील पाहायला मिळते. चौकारला धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 27, 27 धावा पाहायला मिळतील. ट्वेंटी 27 धावा फलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील आलेली सिंगल पाहायला मिळते. हळवार गतीने धावसंख्या पुढे जाते, पण ज्या स्थितीमध्ये आता सध्याची घडी पाहायला मिळते, या अशा धावा देखील चालतील आणि या मॅच मध्ये फ्रंट फूट वरती सध्याच्या घडीला आपल्याला वांद्रपाडा संघ पाहायला मिळतोय. वांद्रपाडा संघ फार चांगली कामगिरी करत असताना मैदानावरती 28 धावा, 28 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑन मध्ये फिल्डर असतील, डीप मध्ये फिल्डरच्या वतीने फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. 2 धावा तर कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरकत असताना 30 ऑन द बोर्ड, 30 धावा धावफलकावरती. 30 धावा धावफलकावर 41ची आवश्यकता, म्हणजे अजूनही 11 थिरामध्ये 11. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो स्लॉट मधला बॉल पाय मागे काढला, रोम बनवून मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, मात्र लॉंग ऑनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं थोडंसं टेंटेटिव्ह अप्रोच, तरी देखील सेव्ह आणि सेफ आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती आपण पाहू शकतो. तीन षटक 31 धावा धावफलकावरती. 12 मध्ये 10ची आवश्यकता आहे.
यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. एक्झिक्युशन कमालीचं पाहायला मिळेल. फक्त दिशा दाखवली. 2 धावा फलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ब्रिजेश पाहायला मिळतील. पहिला वाईट त्यानंतर डबल. धावसंख्या 34. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न करत असताना मैदानावरती पाहायला मिळेल. एक्झॅक्टली सिंगल ऍड होईल आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 35. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चला पाटील प्रतिष्ठान संघाचे कर्णधार रिपोर्टिंग करायचं आहे. टीम पाटील प्रतिष्ठान लगेच रिपोर्टिंग करणं गरजेचं राहणार आहे. टीम पाटील प्रतिष्ठान. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय सिक्सर आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो सामना झाला फिनिश. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजेच वांद्रपाडा संघाची आणि अभिनंदन वांद्रपाडा संघ. हार्ड लक टफ लक टीम सायली एक्स. चला पुढील मॅच पाटील प्रतिष्ठान विपक्ष वांद्रपाडा अशी पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच अमन असतील, ज्या अमनने फार चांगली कामगिरी केली. अमन सामन्याचे सामनावीर. अमन सामन्याचे सामनावीर पाहायला मिळतील. टॉस करू